सध्या अनेक जंगली प्राणी लोकवस्त्यांमध्ये शिरून अनेक ठिकाणी हल्ले केल्याच्या घटना ह्या अतिशय ताज्या असतानाच गोव्यामध्ये एक मन हेलावून टाकणारी दुर्घटना घडली आहे। या दुर्घटनेमध्ये एका बिबट्यानं आपल्या ड्युटीवरून घरी जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर भीषण हल्ला करून भीषणरित्या त्यांना जखमी केलंय। घडलेल्या सदर प्रकारामुळे संपूर्ण सत्तरी तालुक्यातील नागरिकांमध्ये द्वेषाचं वातावरण तर पसरलंच आहे, मात्र नागरिक भयभीत देखील झाले आहेत। सदर नरभक्षक बिबट्याला प्रशासनानं तातडीनं जेरबंद करावं अशी मागणी नागरिकांमधून आणि स्थानिकांमधून मोठ्या प्रमाणात करण्यात येते। चरवणे इथं राहणारे 59 वर्षीय पोलीस कर्मचारी यशवंत गोपाळ गावस हे आपली ड्युटी संपवून दुचाकीवरून रात्रीच्या वेळी घरी जात होते। मात्र अनेक बळी घेतलेल्या आणि दबा धरून बसलेल्या त्या बिबट्यानं अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला। जबड्यातील तीक्ष्ण सुळे आणि धारधार नख यांच्या सहाय्यानं त्यानं गावस यांचे लचके तोडण्याचा प्रयत्न केला। हा हल्ला इतका भीषण होता की त्या पोलीस कर्मचाऱ्याला प्रतिकार करण्याचा देखील वेळ मिळाला नाही आणि भीषणरित्या जखमी झालेले पोलीस कर्मचारी गावस हे रक्ताच्या थारोळ्यात पडले। मात्र हा गोंधळ ऐकून नागरिकांनी आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली। जमाव पाहताच बिबट्यानं तिथून पळ काढला। दरम्यान स्थानिक आणि नागरिकांनी गावसांना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केलं आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली गावस यांच्यावर उपचार सुरू झाले। मात्र त्यांना झालेल्या जखमा आणि त्यांचा झालेला रक्तस्राव हा इतका भीषण होता की अखेर मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज अयशस्वी ठरली। ड्युटीवर असताना कर्तव्यदक्ष पोलिसाच्या झालेल्या अशा अपघाती मृत्यूमुळे परिसरात दुःखाचं वातावरण पसरलं असून स्थानिकांकडून नाराजी व्यक्त होतीये।